अनुमतीने सती जाण्याचा निर्णय घेतला. ऋषी मुनींनी साध्वीची समजूत घातली. साध्वी काही केल्या हट्ट सोडेना. तानुल्या बाळासाठी हो, तानुल्या बाळासाठी विनंती केली ऋषी जनांनी. ज्याला तुझी आवश्यकता आहे त्याचं पालन पोषण करणं तुझं प्रथम कर्तव्य आहे. जर तू पालन नाही केलंस तर तू केलेले सर्व पुण्यकर्म नष्ट होऊन जातील. याकरता तू या निर्णयाचा त्याग कर, ही माझी आज्ञा आहे. किंतु स्वामी, आता माझं जीवन व्यर्थ आहे हो. परंतु प्रश्न आहे माझ्या बाळाचा. तो आपलं जीवन कशाही प्रकारे जगू शकेल. परंतु स्वामी, आता मला आज्ञा द्यावी हो, आज्ञा द्यावी. साध्वी निघाली आहे सती जाण्याची. नारद मुनींना विचार पडला. रोखण्या सतीचा निर्णय स्वर्गातून प्रकटले नारद मुनी हो. जी 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 जी. हे आपण काय करतात? मुनिवर, धर्मशास्त्राच्या अनुसार मृत पतीच्या चितेवर पत्नीने सती जावे अशी. पतीच्या चितेवर सती जाण्याचा हट्ट साध्वीने धरला. आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचा आदेश नारद मुनींनी केला. तानुल्या बाळासाठी, धर्मासाठी तुला जगावे लागेल. धर्माचं पालन केलंय, परंतु आता पुत्रासाठी मातृधर्माचं पालन करावंच लागेल. आपल्या पुत्रासाठी जिवंत राहायलाच पाहिजे, अन्यथा नारायण नारायण. साध्वी अनुमतीने नारदाच्या आदेशाचे पालन केले. धर्मासाठी, बाळासाठी, धर्म जपण्यासाठी सती जाण्याचा हट्ट सोडला हो. जी 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 जी. जशी आज्ञा मुनिवर. नारायण 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 नारायण. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. बोला रामानंद महाराजांचा जय जयकार असो. मित्रांनो, आज स्वामी रामानंद महाराजांची 5वी पुण्यतिथी आहे. आजच आश्रमाच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. आम्ही सगळ्यांनी तर स्वामी विद्यानंदजी महाराजांचा उल्लेख या पदासाठी केलेलाच आहे. स्वामीजी, आपण स्थान ग्रहण करा. ओम नमः शिवाय. आपण सगळ्यांनी मला ज्या पदासाठी निवडलंय त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभारी आहे. ओम नमः शिवाय. बोला विद्यानंद महाराजांचा जय जयकार असो. ओम नमः शिवाय. 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 महाराज, एक समस्या आहे. स्वामी रामानंदजींची पत्नी साध्वी अनुभूती यांची वनात जाऊन तपस्या करण्याची इच्छा आहे. साध्वी अनुभूती देवीच्या या कार्यासाठी आमची अनुमती आहे. परंतु महाराज, त्यांचं बालक. त्या बालकाची जबाबदारी आपण आश्रमवासियावरती आहे. होय, परमानंद स्वामींशी चर्चा करायला हवी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामीजी, माझी वनात जाऊन तपश्चर्या करण्याची इच्छा आहे. आज्ञा आहे पुत्री. माझ्या बाळाला ये बेटा, मी आपल्या स्वाधीन करून जाते आहे. ये बेटा, जा. आज्ञा द्यावी. तुझी मनोकामना पूर्ण हो. जा, माझा आशीर्वाद आहे तुला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
असा सुराने धुमाकूळ घातला. ऋषी मुनींच्या आश्रमांचे नाद दूध जाळपूळ करू लागले. हे प्रभू, हे ईश्वरा, कोणीही जिवंत सुटला नाही पाहिजे. फक्त माझंच राज्य असलं पाहिजे. नाही ते माझंच राज्य असेल. फक्त माझंच राज्य. माझं राज्य. असुरांनो, या ऋषींच्या आश्रमांना जाळून खाक करून टाका. सर्वनाश करा, उद्ध्वस्त करून टाका सगळं. या तिन्ही लोकांवर असा सुराचाच राज्य असला पाहिजे. कळलं? जाळून टाका. असुरांनो, चारी दिशा उद्ध्वस्त करून टाका. चला. दुष्ट राक्षस तपोवनात पोचले. स्वाती अनुभूती तपश्चर्येत लीन होती. अनुभूतीच्या सौंदर्यावर, अनुभूतीच्या सौंदर्यावर भाळले सारे राक्षस गण. ते आहे का स्वप्न आहे? अति सुंदर, मनमोहक. मला तर वाटतं स्वर्गातून अप्सराच आली आहे. गिडगिडी. गुडीगुडी. चला तिलाच विचारूयात. हा हा, चला. हे सुंदरी, हं? तू कोण आहे हं? आणि या वनात तपस्या करण्यासाठी का बसली आहेस? का बसली आहे? गिडगिडी, गुडीगुडी. ही तर काही बोलतच नाही. हे सुंदरी, तू काही बोलत का नाहीस? गुडीगुडी. तू अजूनपर्यंत आमच्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाहीस? आम्ही राक्षस सेना आहोत. गुडीगुडी. गुडीगुडी, मला काहीतरी बोलायचंय. तू माझ्या मनातलं तर नाही ना बोलू इच्छित? तुझ्या मनातलं मी कसं जाणू? मी काय असासूर आहे? तर तुझ्या मग मनातली तू गोष्ट बोलू? आता काय बोललास? मी काय बोललो? की मी हिच्याशी विवाह करू इच्छितो? तू माझ्या मनातलं बोललास. गिडगिडी, गुडीगुडी. हा विचार पहिला मी केला होता. 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 मी मी. मी केला होता. गिडगिडी, 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 गुडीगुडी. 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 तपस्या भंग करण्यास अपयशी झाले दुष्टजन. तपस्या भंग करण्यास दुष्टजन अपयशी झाले. त्याने असासुराला जाऊन सांगितले. ऐकून गुण गाणं बघून साध्वी समैत झाला असासूर. हो जी जी जी. स्वयं अग्निदेवीचे रक्षण करतात. मूर्खांनो, समस्त वायू, अग्नी आणि पृथ्वी यावर आमचं वर्चस्व आहे. हे तुम्हाला माहित नाही? माहिती आहे महाराज, पण काय मूर्खा, तू तिला माझं नाव नाही सांगितलंस? सांगितलं होतं महाराज. मग आमच्या नावाने त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर भय नाही आलं? महाराज, तिचा तेजस्वीपणा बघून तुम्ही सुद्धा भयभीत व्हाल. आमच्या चेहऱ्यावर भय? हा महाराज, तुम्ही दोघं आमचे विश्वासू सैनिक आहात म्हणून तुम्हाला आम्ही सोडून देतोय. पण तुम्ही आम्हाला लवकरच सांगा, ती सुंदरी कुठे आहे? आम्ही तिला आमच्या शक्तीने प्रभावित करू. आजच्या रात्रीच आमच्या निघण्याचा प्रबंध करा. महाराज, ही पहा तपस्विनी.